सर चालू करा. हा सर, गुड मॉर्निंग. थोडस मला स्क्रीन माझी एक प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला समोर दिसते का? मी आता दाखवलेली स्क्रीन तुमची समोरची, आपण तुम्हालाच करायला लागेल. तुम्हाला स्क्रीन दिसत नाही का? नाही, मला स्क्रीन दिसती, पुढे जाईना. पुढे जाईन. हा, ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग. आज आपण जर बाहेरची परिस्थिती पाहिली तर सगळे कोरोनामुळे एकदम लॉकडाऊन मध्ये आहेत अशी परिस्थिती आहे. पण जर आपण पाहिलं तर DXLचं काम हे आत्ताही सुरू आहे. म्हणजे एक गोष्ट आहे की आपण सगळेजण असं म्हणू शकू की भाग्यवान आहे की आपण एक चांगली कंपनी निवडलेली आहे की ज्यामुळे आपण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाला व्यवस्थित सावरू शकतो, व्यवस्थित त्यांच्याबरोबर राहू शकतो. आणि हे प्रोडक्ट आपल्या बरोबर आहे की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना एक चांगलं आरोग्यही मिळायला त्याची मदत होत आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आता आपण ज्या कंपनीमध्ये काम करत आहे त्या कंपनी बरोबर काम करत असताना कंपनी बरोबरच स्वतःची ही डेव्हलपमेंट होणं तितकंच गरजेचं असतं. जर आपण पाहिलं तर बाहेरच्या जगामध्ये बरेच भारतापेक्षा मोठे देश आहेत, परंतु त्यांची जर लोकसंख्या पाहिली तर भारतापेक्षा भरपूर कमी आहे. आणि तिथे जर नेटवर्किंग, डायरेक्ट सेलिंगचा बिझनेसचा जर आपण रेशो पाहिला तर आपले कितीतरी पटीनं जास्त रेशो बाहेरच्या देशामध्ये आहे की जिथे लोकसंख्या कमी असून सुद्धा तिथे चांगल्या प्रकारे चांगली लोक नेटवर्किंग करतायत आणि त्यातून एक चांगला इन्कम ते घेत आहेत. चांगल्या पद्धतीनं ते स्वतःचं करिअर नेटवर्क मार्केटिंग मध्ये करत आहेत. तर हे कसं शक्य झालं, त्याच्या मागे त्यांनी नेमक्या काय गोष्टी असं म्हणतात ना की म्हणजे की आपणालाही त्याच्यातून काही शिकणं महत्वाचं आहे. तर याच्यावरती भरपूर त्यांनी सुद्धा सुरुवातीला सगळं समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं त्यांनी ज्या काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी त्यांनी शिकले आणि ते पुढे गेले आणि त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली आणि आज चांगल्या प्रकारे बिझनेस बाहेरच्या देशात होतोय. आणि आता आपलं आज नेटवर्क मार्केटिंग हा जो बिझनेस आहे हा लोकांचा बिझनेस आहे. त्यासाठी आपली मोठी टीम होणं गरजेचं आहे आणि ती टीम सुद्धा एक ट्रेंड म्हणजे एक तयार टीम असणं फार महत्वाचं आहे की ज्यांना पूर्ण नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं पूर्ण माहिती असलेली जर टीम असेल तर आपण सुद्धा चांगल्या प्रकारे यशस्वी नेटवर्क मार्केटिंग मध्ये होऊ शकतो आणि आपलं चांगलं करिअर करू शकतो. तर हे जे स्किल आहे म्हणजे स्वतःला त्याची एक कला कौशल्य असणं फार गरजेचं आहे. की कौशल्य समजून घेणं फार गरजेचं आहे. तर त्यातली काही कौशल्य आज आपण सगळ्यांना सांगण्याचा चांगला प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही सगळेजण वेळात काढून आला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि आपण सुरू करूया. स्किल ऑफ द ट्रेड यामध्ये की ज्याला नेटवर्क मार्केटिंग मध्ये एक गुरु म्हटलं जातं असे जे आहेत एरिक उरी म्हणून की त्यांनी नेटवर्क मार्केटिंग जर करायचं असेल, चांगलं यशस्वीरित्या जर नेटवर्क मार्केटिंग करायचं असेल तर नेमकं काय काय स्किल आपल्याकडे असायला पाहिजेत, कोणती कौशल्य आपल्याकडे असायला पाहिजेत हे त्यांनी जगामध्ये भरपूर जणांना हे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. तर त्यामधलेच काही टॉपिक आज आपण सगळ्यांच्यासाठी शेअर करणार आहे. तर टाइप्स ऑफ पीपल इन नेटवर्क मार्केटिंग. नेटवर्क मार्केटिंग मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची लोक असतात हे त्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या प्रकारची, तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो स्टार्टर्स. म्हणजे जे स्टार्टर म्हणजे ते जॉईन झाल्यानंतर एवढे एनर्जेटिक असतात, परंतु जॉईनिंग व्हायच्या अगोदर त्यांच्या मनामध्ये एकच कल्पना असते की मी यामध्ये फार कमी काम करणार आणि मला भरपूर पैसे मिळणार.
पण सुरुवातीचा त्याचा उत्साह मात्र मोठा असतो आणि त्या मानाने त्यांचं काम करायचं जे प्रमाण असतं ते फार कमी असतं. ही एक लॉटरी मेंटॅलिटी असते स्टार्टर्स. त्याचबरोबर दुसरं जर पाहिलं तर अमेचर्स. अमेचर ही लोक जी आहेत, की बऱ्यापैकी फोकस असतात, परंतु त्यांचा सुद्धा फोकस हा शॉर्टकट वरतीच असतो. म्हणजे ते सुद्धा भरपूर प्रयत्न करतात. जसे स्टार्टर्स हे फार उत्साही असतात सुरुवातीला आणि त्यांचा एकच मनामध्ये रेशो असतो, की जसं जॉईन होताना सुद्धा कधी-कधी काही जण सांगतात, की तू फक्त जॉईन हो. मग त्याच्या मनामध्ये एकच असतं, की मी जॉईन झालो, की मला इन्कम चालू झाला. परंतु तसं नाहीये. आपल्याला इथे सुद्धा चांगल्या प्रकारे काम करणं हे फार गरजेचं आहे. अॅमेच्युअर जे असतात ते त्याच्या पुढची थोडीशी स्टेज, की यामध्ये ते थोडंसं कामही करत असतात. परंतु म्हणजे बऱ्याचदा त्यांच्या मनामध्ये असतं, की जसं एखादं एक एक डॉक्टरला मी एका डॉक्टरला जॉइन केलं, तर माझ्या मनात एक कल्पना असते, की मी त्या डॉक्टरला जॉइन केलं, की माझ्याकडे भरपूर डॉक्टर्स येतील आणि आपले प्रॉडक्ट काय हेल्थ रिलेटेड आहेत. मग त्यांनी काय रिकमेंड केलं, प्रिस्क्राईब केलं, तर आपले प्रॉडक्ट भरपूर जातील आणि माझा चांगला बिझनेस व्हायला लागेल. अशा गोष्टी वरती त्यांचा जास्त भर असतो आणि अशा लोकांना कसं जास्तीत जास्त टीममध्ये आणता येईल, त्यासाठी त्यांचा जास्त प्रयत्न करत असतात आणि इथं त्यांची वेळ आणि मेहनत त्यांची वाया जात असते. तर या गोष्टी अमेचर्स कडून होत असतात. आणि काही त्यामध्ये असतात, की त्यांच्याकडे एक्साइटमेंट भरपूर असते. ऍक्च्युअली प्रॅक्टिकल नॉलेज फार कमी असतं, की जसं एखादा नवीन डॉक्टर आहे आणि त्याला हार्टची सर्जरी करायची आहे आणि त्याला जर विचारलं, की याच्या अगोदर तुम्ही किती सर्जरी केलीत? तर मात्र तो सांगतो, की मी याच्या अगोदर एकही सर्जरी केलेली नाहीये. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी एकदम सर्जरी परफेक्ट करेन. हा आत्मविश्वास जर एखाद्या पेशंटला एखादा डॉक्टर देत असेल, तर तो पेशंट त्या डॉक्टर कडून सर्जरी करून घ्यायला तयार होईल का? अशी ही एक्साइटमेंट आहे. ती एक्साइटमेंट सुद्धा काही कामाची नसते. तिथं सुद्धा काय आहे, चुका होऊ शकतात. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि लास्ट जो प्रकार आहे, तो म्हणजे प्रोफेशनल्स. हे प्रोफेशनल्स लोकं काय करतात, की त्या संदर्भातलं नॉलेज जे आहे, ते पूर्ण नॉलेज घेतात आणि आपल्याकडे काय कमी आहे, कोणतं कौशल्य आपल्याकडे कमी आहे, ते डेव्हलप करतात आणि त्याच्यातनं ते तयार होत राहतात. म्हणजे हे घडत जातात, स्वतःला डेव्हलप करत जातात. हे प्रोफेशनल्स असतात. तर या प्रोफेशनलसाठी आज आपला जो आज आपण टॉपिक घेतोय, तर आपण सुद्धा सगळ्यांनी प्रोफेशनल नेटवर्कर होणं गरजेचं आहे. तरच आपण चांगल्या प्रकारे आणि कमीत कमी वेळामध्ये आपण स्वतःला यशस्वी करू शकतो. तर प्रोफेशनल होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? या गोष्टीची आज आपण इथून माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहोत. आता द 3 प्रायमरी एलिमेंट्स टू नेटवर्क मार्केटिंग. कोणत्याही नेटवर्क मार्केटिंग मध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, तर 3 ह्या मूलभूत गोष्टी असतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे आपण कंपनीचे प्रॉडक्ट, दुसरं कंपनीचा प्लॅन आणि तिसरं हा यू म्हणजे आपण स्वतः. आणि आज आपण अगदी DXN मध्ये सुद्धा कोणालाही जॉइन करताना आपण काय म्हणतो, की कंपनी त्याचबरोबर कंपनीचे प्रॉडक्ट आणि मार्केटिंग प्लॅन या 3 गोष्टीबद्दल आपण बोलत असतो. परंतु इथे जर व्हेरिएबल फॅक्टर जर आपण पाहिला, तर व्हेरिएबल फॅक्टर हा आपण स्वतः असतो. बाकी प्रत्येक ठिकाणी कंपनीचे प्रॉडक्ट आणि कंपनीचा प्लॅन ह्या गोष्टी ह्या कॉमन असतात. आणि व्हेरिएबल फॅक्टर मात्र आपण असतो. आणि हा व्हेरिएबल फॅक्टर बाहेरच्या देशामध्ये आज जे यशस्वीपणे नेटवर्किंग करतायत, तर त्या लोकांनी हे समजून घेतलं आणि व्हेरिएबल फॅक्टर वरती काम करणं फार गरजेचं आहे. व्हेरिएबल फॅक्टर म्हणजे आपण स्वतः. आपल्यावरती काम होणं फार गरजेचं आहे. कारण इथे जर आपण जर स्वतःला डेव्हलप केलं, तर नक्कीच आपला बिझनेस सुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो. तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्यामुळे आपल्यामध्ये बदल करून घेणं, आपणाला त्या प्रकारचं नॉलेज असायला पाहिजे, की नेमकं काय करायचं आहे. यामध्ये असं म्हटलं जातं, की डोंट रिइन्व्हेंट द व्हील. हे आपण परत चाकाचा शोध लावायचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. एक्झॅक्ट जर डुप्लिकेशन आपण करत गेलो, तर आपण नेटवर्क मार्केटिंग मध्ये लवकर यशस्वी होऊ शकतो. असं की चाक हे गोल आहे, मग आपण त्रिकोणी करून बघूया का, चौकोनी करून बघूया का?
असं करून उपयोग नाही. ते गोल आहे त्याच्यावरती भरपूर एक्सपेरिमेंट झालेले आहेत आणि मग त्यांच्या लक्षात आले की हे जर आपणाला फिरवायचं असेल तर हे गोलच असायला पाहिजे. तर इथे सुद्धा आपण जर नेटवर्क मार्केटिंग करायची असेल तर इथले जे काही रूल्स आहेत, इथलं जे काही ट्रेनिंग आहे, या गोष्टी ज्या आहेत ह्या समजून ह्या अशाच आहेत. अशा प्रकारेच आपल्याला पुढे जाणं फार गरजेचं आहे. अंडरस्टँड द रोल ऑफ युअर अपलाईन अँड टेक फुल कंट्रोल. अपलाईनचा रोल काय आहे ते समजून घेऊन पूर्ण जो कंट्रोल आहे तो आपण घेतला पाहिजे. हे स्किल आहेत, ही स्किल सगळे आपल्याकडे आपण त्यामध्ये मास्टर असायला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की अगदी सायकल जरी चालवायचं म्हटलं तरी आपल्याला सुरुवातीला सायकल चालवताना येत नाही, पण नंतर आपण जसं सायकल चालवायला शिकतो, एखादं वाद्य किंवा अगदी इथे स्क्रीनवरती एका हातामधून 2 चेंडू सुद्धा तो उचलून एकाला फेकत असतो बरोबर. हे जे स्किल आहे, हे जे कौशल्य आहे, हे प्रॅक्टिसने येत असतं. त्यासाठी प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. कोणतंही प्रोफेशनल स्किल त्याला प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे. प्रॅक्टिस केले की आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे पारंगत होऊन जाऊ शकतो. तर असंच नेटवर्क मार्केटिंगचे सुद्धा स्किल आहेत आणि ते आपण समजून घेऊन त्याच्यावरती जर आपण प्रॅक्टिस करत गेलो तर आपला सुद्धा प्रॉस्पेक्टिंगचा आणि क्लोजिंगचा रेशो फार चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो. आता यासाठी बेसिक स्किल्स काय आहेत? तर पहिलं जे आहे ते म्हणजे लिस्टिंग करणं फार गरजेचं आहे. मेकिंग नेम लिस्ट. तुम्ही कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की हा जो बिझनेस आहे हा लोकांचा बिझनेस आहे आणि DXN चे प्रोडक्ट जर आपण पाहिलं तर आपण DXN चे प्रोडक्ट म्हटलं की हेल्थवरती आरोग्याबद्दल बोलत असतो. म्हणजे कोणीही DXN मध्ये जे त्याची एक नजर तयार झालेली असते की तो आजारी माणूस म्हणजे रोगी माणसं शोधत असतो तो. आपण जर भारतामध्ये पाहिलं तर भारतामध्ये रोग्यांची पण कमी नाही आणि लोकांची पण कमी नाही. तर आपल्याला दोन्ही बाजूनी इथं बिझनेस करायला सुवर्ण संधी आहे. तर त्या दृष्टीने आपण सर्वात पहिलं म्हणजे जसा हा लोकांचा बिझनेस आहे तर आपल्याकडे लोक असणं फार महत्वाचं. बऱ्याच जणांना आपण जर म्हटलं की एक तुमची लिस्ट तयार करा तुम्हाला ओळखणाऱ्या माणसांची, तर अगदी काही वेळ दिला तर त्याला अगदी 5-10 नावं सुद्धा लिहायला त्याला नको वाटतं आणि त्याला वाटतं की नाही म्हणजे त्याच्या मनामध्ये प्रिजज करण्याची एक त्याच्या मनाला सवय लागलेली असते. त्याच्यातून त्यांनी बाहेर येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी हे जे रूल आहेत, लिस्ट तयार करायची म्हणजे तयार करायची. जर तुमच्याकडे एक आज चांगलं टूल आहे मोबाईल. प्रत्येकाने जर मोबाईलची मेमरी पाहिली, तर 1000 ते 2000 मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर तर आरामशीर असतात. आणि असंही नाही की ते कोणाची कॉन्टॅक्ट नंबर आपण सेव्ह केलेले नसतात. साधारण आपल्याला ओळखणाऱ्या माणसांचेच ते कॉन्टॅक्ट नंबर असतात. आणि ही कॉन्टॅक्ट नंबर ही लिस्ट जरी आपण सगळी मोबाईल मधली मेमरीतली सगळीच्या सगळी लिस्ट आपण एका वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढणं फार गरजेचं आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट आपण पहिली तयार करून घ्यायची आणि ही कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट तयार करताना आपण हे विचार नाही करायचं की हा माणूस म्हणजे माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे किंवा याला राग लवकर येतो किंवा हा माझा ऐकणार नाही किंवा याची ती परिस्थिती नाहीये. हे आपण मनामध्ये अगोदरच कल्पना करायची नाही. ही लिस्ट आपण बनवत राहायचं. जे आहे आपल्याकडे ते पहिलं आपण वहीमध्ये उतरून घ्यायचं. आणि इथे लास्ट दिलेलं आहे डोंट डेव्हिएट द सिस्टम. या सिस्टमला तुम्ही बाजू देऊन पुढे जाऊ नका. या सिस्टमला फॉलो करा. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे डोंट रिइन्व्हेंट द व्हील. परत परत चाकाचा शोध लावायचा नाही. हे आपण कायम सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. लिस्ट बनवायची तर जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत तेवढे आपण एका कागदावरती जर पूर्ण लिहून काढले तर काय झालं की आज आपल्याकडे एक लोकांची यादी तयार होईल. जर आपण पाहिलं तर म्हणजे की एक आपल्याकडे असं एक एक अन्न आहे की मग यामधलं काही अन्न जे शिजलेलं असेल, काही कच्चं असेल किंवा काही आपण खाऊ शकणार नाहीये. तर हे आपण नंतर पाहायचं. पहिलं काय आहे की आपण या सगळ्या गोष्टींची नावं जी आहेत, आपले जे कॉन्टॅक्ट्स आहेत, हे सगळे आपण वहीमध्ये उतरून घेणं, लिहून काढणं हे फार गरजेचं आहे. मग त्याच्यातून आपल्याला नंतर सॅग्रिगेट करायचंय की यातलं आपण पहिल्यांदा कोणाकडे, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा हे नंतर आपण करू शकतो. पण पहिली लिस्ट तयार करणं गरजेचं आहे. दुसरी स्टेप आहे यामध्ये ती म्हणजे एक्सपांड युअर लिस्ट. तुमची जी लिस्ट आहे ती एक्सपांड करायची आणि त्यासाठी यातला पहिला रूल म्हणजे
की तुम्ही ज्यांची अगोदर लिस्ट काढलेली आहे त्यांना ओळखणाऱ्या माणसांची नावं त्यांच्या समोर लिहायला सुरुवात करायची. म्हणजे तुमची लिस्ट ही आपोआपच एक्सपांड व्हायला लागेल. की म्हणजे मी एका मित्राचं नाव लिहिलं, परंतु त्याचा एक मित्र आहे, की जो त्याला ओळखतो, पण कदाचित मला ओळखत नसेल, तर त्याचं नाव त्याच्या समोर लिहायचं आणि अशा प्रकारे ती लिस्ट अजून एक्सपांड करायची. म्हणजे आपल्याला इथे भरपूर लोक जी आहेत, ती आपण त्या लिस्ट तयार करून हे करू शकतो. स्टेप 4 नेटवर्क ऑन पर्पज. हे एक समजून घेणं फार गरजेचं आहे, की बऱ्याचदा काय होतं, की 100, 150, 200 नावं तयार झाली, की त्याला असं वाटतं, की आता इथून पुढे मला कोणच ओळखत नाही. पण नेटवर्क ऑन पर्पज म्हणजे काय आहे, की आपण एखाद्या जिममध्ये जातो, तर तिथे आपण हाय हॅलो करून ओळख करून घ्यायला पाहिजे. आपण एखाद्या क्लासला जातो किंवा कधी-कधी बस स्टॉपवरती किंवा एखादा प्रवास करत असतो, तर तिथे आपल्या बाजूला जो सहप्रवासी असतो, त्याच्याबरोबर आपण ओळख करून घेणं गरजेचं आहे. नेटवर्क ऑन पर्पज. पर्पजफुली आपल्याला माणसांची ओळख करून घेता यायला पाहिजे. ही एक आपण सवय स्वतःमध्ये हे एक आपण कौशल्य डेव्हलप करत जाणं फार महत्वाचं आहे. नेटवर्क ऑन पर्पज. अशा प्रकारे सुद्धा आपण आपली लिस्ट जी आहे ते एक्सपांड करू शकतो. आणि यानंतरचं जे स्किल आहे ते म्हणजे हे पहिलं आपण काय केलं लोकांची यादी तयार केली आणि त्यानंतर इन्व्हायटिंग युअर प्रॉस्पेक्ट टू अंडरस्टँड युअर अपॉर्च्युनिटी. प्रॉस्पेक्ट म्हणजे आपला संभाव्य जो बिझनेस पार्टनर आहे, तो म्हणजे प्रॉस्पेक्ट. तर त्याला या बिझनेसमध्ये आणायचं आहे. तर ते कोणत्या पद्धतीने आणायला पाहिजे? तर बऱ्याचदा काय होतं, की प्रॉस्पेक्टिंगला इन्व्हिटेशन करण्यामध्येच आपल्या काही गोष्टींची चुका होतात आणि इन्व्हिटेशन करतानाच आपण चुकतो आणि त्यानंतर काय होतं ते प्रॉस्पेक्ट आपलं प्रॉपर क्लोज होत नाही किंवा तिथून पुढे तो आपला फोन घेत नाहीये किंवा बऱ्याच गोष्टी होत राहतात आणि मग आपल्याला काय वाटतं, की अरे माझ्याकडून हा बिझनेस होत नाहीये. तर त्यासाठी आपल्याला हे स्किल डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आता प्रॉस्पेक्टिंग ला इन्व्हाइट करत असताना इथे एक जनरल अप्रोच जो आहे, त्या अप्रोच मध्ये पहिलं जे आहे ते हंटर अप्रोच. हे बऱ्याचदा काय होतं, की जसा एखादा शिकारी जंगलामध्ये शिकार करायला जातो आणि समजा त्याला समोर एक काळवीट दिसलं, तर तो त्याच्यावरती त्याचा निशाणा धरत असतो आणि जिकडे-जिकडे काळवीट जाईल तिकडे-तिकडे त्याचा तो निशाणा फिरवत फिरत असतो. आणि मग एक वेळ अशी येते, की त्या काळविटाच्या लक्षात येतं, की कुणीतरी माझ्यावरती निशाणा धरलेला आहे आणि ते पळून जातं. तर अशा प्रकारे जो आहे तो म्हणजे शिकारी करण्याचा अप्रोच जो आहे तर तो आपला नसायला पाहिजे, की जर आपण हंटर अप्रोच ठेवला, तर आपण कोणाची शिकार करू शकणार नाही किंवा इथे शिकार करणे हा उद्देशच नसतो. इथे आपल्याला बिझनेस सांगणं हे गरजेचं असतं आणि इन्व्हिटेशन म्हणजे इथे काय असतं, की आपण त्याला वेळ मागत असतो. इन्व्हिटेशन म्हणजे आपण त्याला वेळ मागत असतो. पण एका प्रॉस्पेक्टला ज्यावेळेस आपण स्वतः वेळ मागतो, तर त्याच्याकडे जर पाहिलं, तर तो फार बिझी माणूस असतो आणि की त्याला म्हणजे त्याची बायको वेळ मागत असते, त्याची मुलं वेळ मागत असतात, त्याचा बॉस वेळ मागत असतो, त्याचे मित्र वेळ मागत असतात आणि यामध्ये आपण सुद्धा त्याचा वेळ मागत असतो. हे म्हणजे इन्व्हिटेशन आणि हे वेळ आपण ज्यावेळेस त्याला मागतो, तर तो वेळ एवढ्या सगळ्या लोकांना वेळ त्याला द्यायचा आहे आणि या सगळ्यांच्या प्रायोरिटी असताना तो आपल्याला वेळ देईल का? किंवा कधी देऊ शकेल? जर आपल्या बोलण्यामध्ये तेवढा जर कॉन्फिडन्स असेल, आपल्या बोलण्यामधून त्याला तो एक आत्मविश्वास वाटत असेल, तरच तो एवढ्या सगळ्यांना बाजूला ठेवून आपल्याला वेळ द्यायला तयार होईल. हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण इन्व्हिटेशन करतो, एखाद्याला निमंत्रण देतो म्हणजे काय आपण त्याचा वेळ मागत असतो. तर हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेट ऑन नंबर्स. म्हणजे आपण प्रॉस्पेक्टिंगमध्ये नंबर्सवरती कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं आहे. नॉट ऑन स्किल्स. ॲक्ट लाइक अ हंटर अँड गेट हंटेड. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, की आपण शिकाऱ्यासारखं वागतो आणि एखादं प्रॉस्पेक्ट क्लोज केलं म्हणजे आपण ही शिकार केली. अशा प्रकारे व्हायला नको आहे. इन्व्हिटेशनमध्ये प्रोफेशनल अप्रोच जो आहे, तो म्हणजे एक हंटर्स अप्रोच, त्यानंतर फार्मर्स फार्मर्स अप्रोच. इथे एक फार्मर थिअरी फार महत्वाची आहे, की आपल्याला
आपण एखादा प्रॉस्पेक्ट ज्यावेळेस क्लोज करत असतो, तर तो एक व्यक्ती नसते तिथे, त्यानंतर भरपूर काही तिथे घडू शकतं. जसं शेतकऱ्याला माहित असतं, की एक बीज आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यापासून किती धान्य निघेल. जसं की आपण मका पेरली तर आपल्याला मकाच मिळणार आहे, परंतु किती मके मिळतील हे सांगू शकणार नाहीये. आणि आज मी मका लावल्यानंतर त्याला सुद्धा 3 ते 4 महिने लागणार आहेत परत मका तयार होण्यासाठी. म्हणजे तिथं वेळ देणं गरजेचं आहे. आणि आज मी मका लावला, म्हणजे 3-4 महिन्यानंतर तिथे हमखासपणे मका येणार आहे याची खात्री नसते. कारण त्याचं सुद्धा त्या झाडाचं पालन-पोषण करणं फार गरजेचं आहे. तर या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. फार्मर्स थेअरी जसं एक शेतकऱ्याची थेअरी आहे, ती थेअरीच आपल्याला आपल्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये सुद्धा एक प्रॉस्पेक्ट क्लोज केलं म्हणजे तिथे भरपूर काय होऊ शकतं. जसं कधी-कधी विचारतात ना, की एखादं ॲपल एखाद्या माणसाला दिलं जातं आणि त्याला विचारलं जातं, की या सफरचंदामध्ये किती बिया आहेत? ओके. त्यावेळेस तो सफरचंद कापून त्यामध्ये 3 किंवा 4 बिया आहेत असं नॉर्मली एक आन्सर तो देऊ शकतो. परंतु या बियामध्ये किती झाडं आहेत आणि या झाडामध्ये किती सफरचंद असतील आणि या सफरचंदामध्ये किती बिया असतील, याचं गणित मात्र कोणी करत नाही. आणि ही फार्मर्स थिअरी आपल्याला नेटवर्किंगमध्ये फार महत्वाची आहे. बिल्ड रिलेशन अँड फ्रेंडशिप. म्हणजे आपणाला जर का इन्व्हिटेशन करायचं आहे, तर त्याच्या बरोबर आपलं एक चांगलं रिलेशन असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपलं एक नाती जोपासण्याची कला सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे. मैत्री आपल्याला चांगल्या प्रकारे करता यायला पाहिजे. त्यानंतर गोल नॉट टू रिक्रूट रादर टू एज्युकेट अँड प्रॉस्पेक्ट शुड टेक डिसिजन. म्हणजे हे आपलं उद्दिष्ट क्लिअर असायला पाहिजे, की आपल्याला रिक्रूट करण्यापेक्षा त्याला आपल्याला एज्युकेट करायचं आहे आणि त्याला निर्णय घेऊन द्यायचा आहे. हे आपण क्लिअर कट असणं महत्वाचं आहे, की म्हणजे मी एखाद्याला माहिती द्यायला गेलो, माझी माहिती मी त्याला पूर्ण दिली आणि त्यांनी निर्णय काय घ्यायचा आहे तो त्याच्यावरती सोडला. तो येस म्हणाला चांगली गोष्ट आहे, नाही म्हणाला तरी सुद्धा आपल्याला तिथून डिटॅच होता यायला पाहिजे. म्हणजे अटॅच राहून, की अरे हा माझा मित्र होता आणि मला तो नाही कसं काय म्हणाला. नाही, याच्यातनं आपल्याला डिटॅच पण करता यायला पाहिजे. हे जर आपण करू लागलो, तर आपण भरपूर प्रॉस्पेक्टिंग दररोज करू शकतो. तर यासाठी या गोष्टी माहीत करून घेणं फार महत्वाचं आहे किंवा स्वतःला ही सगळी कौशल्य जी आहेत, ती पारंगत करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे बी अ कोच, कन्सल्टंट. आपण कोणाचंही इन्व्हिटेशन घेऊन ज्यावेळेस त्याचा वेळ घेतो आणि त्याला माहिती द्यायला जातो किंवा म्हणजे इन्व्हिटेशन नंतर येतं ते प्रेझेंटेशन. तर त्या प्रेझेंटेशन नंतर त्याचा निर्णय तो स्वतः घेणार आहे. राइट. आपलं काम काय आहे, की त्याला एक बिझनेस कन्सल्टंट असल्यासारखं त्याला पूर्ण माहिती सांगणं गरजेचं आहे. म्हणजे जी माहिती आहे ती पूर्ण माहिती त्याला आपल्याला द्यायची आणि मग त्यानंतर तो निर्णय घेईल. इथे या गोष्टी समजून घेणं. क्रिएट अ सब्जेक्ट फॉर इन्व्हिटेशन. इन्व्हिटेशन कोणालाही निमंत्रण द्यायचं असेल, तर आपल्याला विषय तयार करता येणं फार गरजेचं आहे. टू व्ह्यू टूल्स, टू अटेंड इव्हेंट्स, टू हॅव अ पर्सनल मीटिंग. म्हणजे बऱ्याचदा व्ह्यू टूल्स म्हणजे आपल्याकडे आज जर पाहिलं तर प्रोडक्ट कॅटलॉग आहे, कंपनी आज म्हणजे पूर्ण कंपनीचं मॅन्युअल आहे. या सगळ्या गोष्टी बरीच टूल्स आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर मॅगझिन्स आहेत. आज आपण नेटवरती पाहिलं तर कितीतरी माहिती आहे. त्याचबरोबर आपल्याकडे काही इव्हेंट्स होत असतात. जसं की आता आपण अगदी पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये त्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी आपल्या पुणे ब्रँचमध्ये किंवा प्रत्येक स्टॉक पॉइंटमध्ये आपण वीकली, मंथली किंवा क्वार्टरली इव्हेंट्स घेत असतो. तर ते एक विषय होऊ शकतो, की जिथे आपण प्रॉस्पेक्टला इन्व्हाईट करू शकतो. टू हॅव अ पर्सनल मीटिंग किंवा त्याला आपल्या घरी किंवा आपण त्याच्या घरी पर्सनल मीटिंग सुद्धा घेऊ शकतो. द पर्पज इज इन्व्हिटेशन, नॉट अ प्रेझेंटेशन. इथे त्याला आमंत्रित करणं हाच आपला पर्पज आहे. इथं त्याला प्रेझेंटेशन द्यायचं नाही. पण बऱ्याचदा काय होतं, की आपण एखाद्याला आमंत्रित करतो ना, तिथे त्याला सगळी माहिती म्हणजे इथे त्याला ज्ञानोधर्म सांगायचं नाही, DXN सांगायचं नाही, MLM काय आहे हे सांगायचं नाही. फक्त त्याला आपल्याला आमंत्रित करायचंय आणि फक्त त्याचा वेळ आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याला प्रेझेंटेशन देणार आहे, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे. सुरुवातीला इन्व्हिटेशनमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं नाही.
बऱ्याचदा काय होतं, इन्व्हिटेशन करतानाच आपण प्रेझेंटेशनही करून बसतो आणि कुठलीच उत्सुकता त्या प्रॉस्पेक्ट मध्ये राहत नाहीये आणि तोही तिथंच आपल्याला निर्णय देऊन टाकतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे मी कितीतरी मेहनत घेतोय, कितीतरी लोकांना मी माहिती देतोय, परंतु कोणी सुद्धा माझ्या बरोबर म्हणजे नेटवर्क मार्केटिंग मध्ये करिअर करायला का तयार होत नाही. तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, हे आपण समजून घेणं. हे पर्पज इज इन्व्हिटेशन. आपलं उद्दिष्ट काय आहे, तर त्याला आमंत्रित करायचंय आणि ज्यावेळेस त्याला आमंत्रित करू त्यावेळेस मग ते BOM असेल किंवा काय असेल, अजूनही काय मीटिंग असेल किंवा रेकग्निशन नाईट असेल, तर तिथे त्याला ती बाकीची माहिती मिळणार आहे. तर ह्या गोष्टी आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. डू नॉट टेल एनिथिंग टिल यू कॅन टेल एव्हरीथिंग. आपण काहीही सांगायचं नाही जोपर्यंत तो आपल्याला त्याचा वेळ देत नाही. वेळ दिल्यानंतरच आपण त्याला पुढची माहिती द्यायची, हे कायम ठाम असणं फार गरजेचं आहे. हाऊ टू हँडल युअर इमोशन्स व्हाईल इन्व्हायटिंग युअर प्रॉस्पेक्ट्स. एखाद्याला इन्व्हाइट करताना, एखाद्याला आमंत्रित करताना त्याचा ज्यावेळेस आपण वेळ घेत असतो आणि तो आपल्याला वेळ देणार आहे किंवा नाही देणार आहे, तर इथे आपल्या इमोशन्स वरती सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं, की आज सपोज मी ठरवलेलं आहे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक 4 जणांना प्रॉस्पेक्टिंग करायचं आहे आणि या 4 जणांना प्रॉस्पेक्टिंग करत असताना पहिलं प्रॉस्पेक्ट जे आहे त्याला मी इन्व्हाइट करतानाच असं झालं, की त्यांनी मला नो सांगितलं. नो सांगितल्यानंतर माझ्या इमोशन्स वरती मला काही कंट्रोल करता आलं नाहीये आणि त्याचा परिणाम मात्र पुढच्या प्रॉस्पेक्ट वरती सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे स्वतःचे इमोशन, स्वतःच्या भावना याला व्यवस्थित हँडल करता येणं सुद्धा फार गरजेचं आहे. कोणी नाही म्हणालं म्हणून आपण स्वतःला डिस्टर्ब करून घ्यायचं नाही आणि कोणी हो म्हणालं म्हणून सुद्धा आपण स्वतःला अगदी फार जिंकल्याचा आपण आविर्भाव आणायचा नाही. हेही कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. हे कायम आपण लक्षात ठेवायला पाहिजे. डिटॅच युअरसेल्फ फ्रॉम द आउटकम. जे पण काही आउटकम येणार आहे म्हणजे प्रॉस्पेक्ट एकतर आपल्याला वेळ देईल किंवा नाही देईल. तर इथे आपला जो गोल आहे तो एज्युकेशन अँड मेक देम अंडरस्टँड. आपली नेमकी ऑफर काय आहे हे त्याला समजून सांगणं हा आपला गोल आहे. वी आर कन्सल्टंट्स. म्हणजे आपण त्याला एक मदतनीस म्हणून काम करणार आहे. आपण त्याला एक वेगळं गाईड करू शकतो किंवा एक चांगली दिशा देऊ शकतो. हे आपलं काम आहे. त्याबरोबर त्यानी येणं किंवा नाही येणं हे त्याचं काम आहे. इफ फोकस ऑन कंझ्युमर ऑर डिस्ट्रीब्युटर दे विल फील गेट हंटेड. जर आपण त्याला तू यायलाच पाहिजे, तू करायलाच पाहिजे, अरे मी करतोय, बघ हे असं तसं करून जर आपण त्याला जर आपण त्याची इच्छा नसताना जर आपण आणायचा प्रयत्न केला तर त्याला असं वाटेल की यांनी माझी शिकार केली. तर हे सुद्धा व्हायला नको आहे. फोकस ऑन एज्युकेशन. तर या गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि डिटॅच युअरसेल्फ फ्रॉम द आउटकम. यानंतर जे काही आउटकम असणार आहे, जे यस असेल किंवा नो असेल किंवा नंतर बघू असेल, जे काय असेल तर त्याच्यामधून आपल्याला स्वतःला डिटॅच करता यायला पाहिजे. हे एक स्किल आपल्यामध्ये आपण डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. प्रॉस्पेक्टिंग करताना बी युअरसेल्फ. म्हणजे तुम्ही जसे आहात ना तसेच एखादा मित्र आहे आणि त्या मित्राला माहित आहे की तुमचा स्वभाव कसा आहे किंवा तुमचं वागणं बोलणं कसं आहे. तिथे आपण आर्टिफिशियल काहीतरी वेगळं कृत्रिम करायची काही गरज नाही. आपण ते वेगळं कृत्रिम दाखवायला गेलो तर त्याला असं वाटेल की नाही नाही हा काहीतरी म्हणजे मला याला सांगायचंय एक आणि याचं वागणं वेगळंच आहे. म्हणजे जसं आहे तसं वागणं आपण ठेवायचं आहे. त्या प्रकारेच आपण राहून आपल्याला प्रॉस्पेक्ट बरोबर राहायचंय. ब्रिंग पॅशन. म्हणजे आपल्या जसं की आपणाला समोरच्याचा वेळ घ्यायचा आहे. तर यासाठी आपला जो उत्साह आहे, तो उत्साह फार मोठा दिसायला पाहिजे. समोरचा आपल्याला कधी वेळ देणार आहे? बाकीच्या लोकांना बाजूला ठेवून ज्यावेळेस आपल्याला त्याला वेळ द्यायचा आहे, तर आपला उत्साह असणं फार गरजेचं आहे. आपला उत्साह जर त्याने बघितलं, त्याला कधीही वाटेल, की नाही चला आपण सुद्धा याच्याबरोबर राहायला काही हरकत नाहीये. आणि स्माइल ओव्हर द फोन म्हणजे एखाद्याशी फोनवरती जरी बोलत असेल, समोरचा काय बोलतोय, पण आपल्या चेहऱ्यावरती मात्र स्मित हास्य असणं फार गरजेचं आहे. कारण आपण इकडे जरी हसत असेल, तरी सुद्धा समोर ऐकणाऱ्या माणसांना कळत असतं, की आपण नेमकं फोनवरती कसं बोलतोय.
त्यासाठी आपल्या चेहऱ्यावरती एक स्माइल असणं फार गरजेचं आहे. जरी आपण फोनवरती बोलत असू तरी समोर आपल्या प्रॉस्पेक्ट नाही, फोनवरती आहे, कितीतरी अंतरावरती आहे, तो आपल्याला पाहू शकत नाही, तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती हसू ठेवणं हे फार गरजेचं आहे. ही पॅशन आहे, ही पॅशन आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला उतरवायची. त्यासाठी ते आपल्या अंगामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या दररोजच्या वागण्यामध्ये ती आपल्याला आणणं फार गरजेचं आहे. हॅव अ कॉन्फिडन्स. जर आपण एखाद्याला आपल्या बिझनेसमध्ये घ्यायचंय, तर तो कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास किंवा आपला उत्साह बघूनच तो आपल्याकडे येणार आहे. तर या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या. आपण किती कॉन्फिडंट आहोत. जर आपणालाच त्याबद्दल आत्मविश्वास नसेल आणि जर आपण प्रोडक्ट बद्दल, कंपनी बद्दल जर आपल्याला तेवढी खात्री देऊ शकत नसेल आणि ही खात्री फक्त बोलण्यातून नाहीये, तर आपल्या वागण्यातून सुद्धा समोरच्या व्यक्तीला दिसायला पाहिजे. हे फार गरजेचं आहे. बट बोल्डर युअरसेल्फ, स्ट्रॉंगर युअरसेल्फ, कॉन्फिडंट युअरसेल्फ. तुम्ही स्वतःमध्ये हे बदल करणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला मजबूत करा. त्याचबरोबर बोल्ड, बोल्ड म्हणजे तुम्ही जे काही निर्णय घेताय, राइट? किती स्ट्रॉंग घेताय, किती कॉन्फिडंटली बोलताय. ह्या गोष्टी फार गरजेचं आहे आणि हे तुमच्या वागण्यामधून दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आणि हे जर समोरच्याने पाहिलं तर तो नक्कीच तुमच्याबरोबर बिझनेसमध्ये यायला नाही म्हणणार नाहीये. तर बी कॉन्फिडंट. तुम्ही एक तुमच्याकडे चांगला आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. इन्व्हिटेशन फॉर्म्युला. इन्व्हिटेशन कसं कसं केलं जातं? तर एक तर फोनवरती, त्याचबरोबर फेस टू फेस. कधी-कधी आपण हॉटेलमध्ये कॉफी घेतोय, समोरासमोर पण आपण बोलून इन्व्हिटेशन देऊ शकतो. त्याचबरोबर वार्म मार्केटिंग आहे, कोल्ड मार्केटिंग आहे. हे एक 3-4 प्रकारे आहेत, की याच्या मार्फत आपण इन्व्हिटेशन करू शकतो. बी इन अ हरी. आता जसं इन्व्हिटेशन, एखाद्याला इन्व्हिटेशन द्यायचं आहे, तर आपण कायम ही गोष्ट लक्षात असणं फार गरजेचं आहे, की समोरचा आपल्याला समोरच्याचा वेळ घ्यायचा आहे. पण त्याच्याही अगोदर आपण घाईमध्ये आहे, हे दाखवणं फार महत्वाचं आहे. जर म्हणजे समोरच्याला कळालं, की नाही हा घाईमध्ये आहे म्हणजे हा काही जास्त वेळ घेणार नाहीये, की त्याच्या मनामध्ये एक क्लॅरिटी येऊन जाते. नाहीतर ज्यावेळेस आपण अगदी निवांत बोलणार आहे म्हटलं आणि त्याच्या समोर जर भरपूर काम पडलेलं असेल, तर तो आपल्याला वेळ द्यायला तयार होणार नाही. तर आपण स्वतःही घाईत आहे, की हे त्याला दाखवणं फार गरजेचं आहे आणि थोडक्यात निमंत्रण देता यायला पाहिजे. Psychological issue, people attached who are lively. It will send a message. The call will be short, less resistance. Prospect also comfortable. जो प्रॉस्पेक्ट आहे तो सुद्धा कम्फर्टेबली म्हणजे अगदी व्यवस्थित आरामदायक असायला पाहिजे. नाहीतर कुठल्या तरी प्रेशर मध्ये किंवा एक मैत्री आहे म्हणून मी बोलतोय असं नसायला पाहिजे. कारण शेवटी की त्याचा आपण वेळ घेणार आहे आणि बिझनेसची आयडिया आपल्याला त्याला द्यायची आहे. त्यामुळे तो कम्फर्टेबल त्याच्यात असणं फार गरजेचं आहे. की जसं इथे एक स्क्रिप्ट दिलेली आहे. स्क्रिप्ट म्हणजे हाय चंदू, हाऊ आर यू? काय चंदू कसा आहेस तू? मी जरा घाईमध्ये आहे, तरी सुद्धा तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तर तुझ्याकडे 2-3 मिनिटाचा वेळ आहे का? म्हणजे या प्रकारे सुरुवात करायची. परंतु हे जरी स्क्रिप्ट असलं तरी अशा प्रकारे आपणाला आपलं स्क्रिप्ट मात्र वेगळं लिहून काढायचंय आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये. आपल्या स्वतःच्या म्हणजे आपलं जसं बोलणं आहे त्या प्रकारे आपणाला ते एक स्क्रिप्ट, आपलं सुद्धा स्क्रिप्ट आपल्याला लिहून काढणं फार गरजेचं आहे. मेक द इन्व्हिटेशन. एखाद्याला आता इन्व्हाइट करायचं आहे, तर ते कसं करायचं आहे? तर 3 टाइप्स ऑफ पीपल अँड 3 टाइप्स ऑफ अप्रोच. 3 प्रकारची लोकं आहेत आणि त्याला 3 प्रकारचे अप्रोच आहेत. म्हणजे त्यांच्याकडे आपण त्यांना कसं बोलवायचं? तर त्यातला पहिला जो अप्रोच आहे तो डायरेक्ट अप्रोच, दुसरा आहे इनडायरेक्ट अप्रोच आणि तिसरा आहे सुपर इनडायरेक्ट अप्रोच. तर यामध्ये हे 3 अप्रोचेस झाले. आता यामध्ये जर बघितलं तर डायरेक्ट अप्रोच मध्ये काय आहे, की जी लोक जी आहेत, की जे आपल्याला एक रिस्पेक्टनी बघत असतात आपल्याकडे. आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक वेगळं सन्मानाची भावना आपल्याबद्दल त्यांच्याकडे असते. तर यांच्याशी आपण डायरेक्ट अप्रोच करू शकतो. म्हणजे यामध्ये जर आपण एक लोकांचा प्रकार पाहिला, की जे
आपल्याबद्दल चांगला रिस्पेक्ट आहे, आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक सन्मानाची भावना आहे, अशा लोकांना आपण डायरेक्ट अप्रोचनी राहू शकतो. दुसरं म्हणजे इनडायरेक्ट अप्रोच, ही तर साधारण आपल्या बरोबरचे आपले मित्र की ज्यांना जे आपल्या बरोबरच वाढलेत, आपल्याच वयाचे आहेत. तर साधारण आपल्या सारखीच जे आहेत ते म्हणजे इनडायरेक्ट अप्रोच. इथे इनडायरेक्ट अप्रोच ठेवणं फार गरजेचं आहे. पहिलं आपण जर पाहिलं तर डायरेक्ट, दुसरं इनडायरेक्ट अप्रोच आणि तिसरं जो अप्रोच आहे त्यामधला प्रकार म्हणजे सुपर इनडायरेक्ट अप्रोच. यामध्ये ज्यांना आपण इन्व्हाइट करणार आहे, ही जे आहेत हे आपल्यापेक्षा मोठे कोणीतरी आहेत. अ, एक वेगळ्या कॅलिबरची माणसं आहेत आणि आपण त्यांना अप्रोच करायचं असेल, तर कशा प्रकारे करायचं आहे. एक तर आपल्यापेक्षा साधारण माणसांना कसा अप्रोच करायचा, तो डायरेक्ट अप्रोच. आपल्या बरोबरच्या माणसांना अप्रोच करायचा, तो इनडायरेक्ट अप्रोच. आणि आपल्यापेक्षा एक वरच्या लेव्हलच्या माणसांना अप्रोच करायचं असेल, तर सुपर इनडायरेक्ट अप्रोच. हे 3 अप्रोच झाले. आता नेमके हे अप्रोच कसे आहेत, काय करायचं, कसं बोलायचं वगैरे त्याचे काय आपण गोष्टी आपण पाहून घेऊया. की जसं मेक द इन्व्हिटेशन, डायरेक्ट अप्रोच. जसं डायरेक्ट अप्रोच मध्ये आपण त्यांना डायरेक्ट बोलू शकतो. यू आर टेलिंग अबाउट युअर जॉब सिच्युएशन, आर युअर सीरियस इन लुकिंग फॉर एनी ॲडिशनल इन्कम. की जसं की मी एका माझ्या प्रॉस्पेक्टला फोन केलाय आणि त्याला मी विचारतोय की अरे तू पाठीमागे मला बोलत होतास की तुझ्या जॉबमध्ये काही प्रॉब्लेम आहे, तू जिथे कामाला जातोस तिथे. तर आता काय नेमकी परिस्थिती आहे? आणि त्यावेळेस तुझ्या बोलण्यातून आलं होतं की अजूनही काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर आता तुझा काय विचार आहे? माझ्याकडे एक चांगली ऑफर आहे की ज्यामुळे तुझा जो इन्कम आहे, तो कॅश फ्लो किंवा इन्कम आपण तो वाढवू शकतो. अशी एक चांगली ऑफर माझ्याकडे आहे. म्हणजे मी तुला चांगली माहिती त्याबद्दल देऊ शकतो. हा डायरेक्ट अप्रोच मध्ये आपण त्याला बोलू शकतो. इथे जर इनडायरेक्ट अप्रोच असेल, इनडायरेक्ट म्हणजे आपल्या बरोबरच्या माणसांच्या बरोबर बोलायचं असेल, तर आपण इथे मात्र सांगू शकतो, की मी एक बिझनेस चालू केलेला आहे आणि या बिझनेस करावा किंवा नाही करावा, यामध्ये मला तुझं सहकार्य असणं फार गरजेचं आहे, की मला तुझं ओपिनियनची गरज आहे. आणि जर तू आलास तर मला नक्की बरं वाटेल, की ज्यामुळे मला माहिती मिळेल, की हा बिझनेस मी करावा की नाही करावा. राइट. तर हा एक इनडायरेक्ट अप्रोच म्हणजे आपल्याला त्याचंच सजेशन घ्यायचं आहे आणि त्याला इन्व्हाईट करून आपल्याला त्या मीटिंगला न्यायचं आहे. राइट. सुपर इनडायरेक्ट अप्रोचमध्ये की जी लोकं आपल्यापेक्षा मोठी आहेत, तर यांना आपण ज्यावेळेस अप्रोच करतो, त्यावेळेस इथे आपल्याला सांगायचंय, की म्हणजे आय एम अटॅच्ड विथ अ बिझनेस प्रोजेक्ट. मी अशा एका बिझनेस बरोबर आता सध्या अटॅच झालेलो आहे, व्हिच इज एक्सपांडिंग, की जो आता तू राहतोस त्याच परिसरामध्ये त्याचा विस्तार होत आहे. आणि खरं तर आमच्या कंपनीला काही शार्प लोकांची गरज आहे, की जिथे बिझनेस एक्सपांड करण्यासाठी अ, अशा लोकांना सुद्धा तिथे सुवर्ण संधी आहे. तर तुझ्या कोणी बघण्यामध्ये जर असं तुझ्यासारखा किंवा अजूनही कोणी स्मार्ट माणूस असेल, तर मला सुचवलंस फार फार बरं होईल. तर हा झाला सुपर इनडायरेक्ट अप्रोच. हे तिन्ही प्रकारे आपण लोकांना प्रॉस्पेक्टला आपण इन्व्हिटेशन करू शकतो. फोकस ऑन इव्हेंट डे. त्याचबरोबर म्हणजे इथे व्हॉट आर यू डुईंग धिस संडे? या रविवारी तू काय करतोयस? या रविवारी this Sunday we are conducting a discussion meeting on this. Don't know if the seat are available or not. If available, I will confirm and will go. If you not, I will meet you Sunday evening. राइट. म्हणजे त्याचा आपण जर का त्यांनी आपल्याला वेळ दिलेली आहे, तर त्या त्या वेळेप्रमाणे आपण त्याला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या अगोदर जो आपण शेड्यूल केलेली तारीख आहे, त्या तारखेच्या अगोदर त्याला कल्पना देणं फार गरजेचं आहे, की अशी-अशी मीटिंग आहे आणि या मीटिंगमध्ये सीट अवेलेबल आहे किंवा नाहीये, हे मी तुला अगोदरच कळवेन. जर असेल तर आपण दोघेही बरोबर जाऊया. नसेल तर मी तुला भेटून त्या गोष्टीची माहिती देईन. आणि त्याची कमिटमेंट घेणं फार गरजेचं आहे. किंवा द डिस्कशन विल स्टार्ट ॲट 10 AM. आय विल चेक अँड कॉल यू. याची चर्चा 10 वाजता चालू होणार आहे.
मी त्याबद्दल माहिती घेतो आणि सीटचं कन्फर्मेशन करून तुला कॉन्टॅक्ट करतो. आणि त्याच्याबरोबर पुढचा जो कॉल आहे आपण त्याला नेक्स्ट जी तारीख आणि वेळ आहे ती शेड्यूल करणं फार गरजेचं आहे. चला आय कॉल यू इन द इव्हनिंग. त्याच वेळेस त्याला विचारून घ्यायचं की मग तुला मी यावेळेस कॉल करू का? ठीक आहे, आपणच टायमिंग सांगायचं की 5 वाजता आपण ठीक आहे कन्फर्म. ओके. आणि हे हे बोलल्यानंतर त्याला कॉम्प्लिमेंट देऊन एक कम्फर्ट झोन मध्ये आणणं फार गरजेचं आहे. कॉम्प्लिमेंट देऊन म्हणजे त्याच्याबद्दल कुठली जे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे की अरे नाही नाही की जसं तुझा व्हॉट्सअपवरचा डीपी फार छान होता, आवडला मला. म्हणजे तुम्ही कम्फर्ट तयार करणं फार गरजेचं आहे की मग त्याला सुद्धा असं वाटायला पाहिजे की नाही सहज आहे, अगदीच फार फार बिझनेस आणि हे गोष्टी नाहीयेत. हे कम्फर्ट करणं, ऍटमॉस्फिअर कम्फर्टेबल क्रिएट करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर की आपलं हे बोलणं झाल्यानंतर आपण फोन कट करायचा आहे. बऱ्याचदा काय होतं की रिशेड्यूलिंग झालं, तारखेचं हे झालं, तो किंवा तो हो म्हणाला आणि आपल्या मीटिंगला जायचं ठरलेलं आहे आणि कधी-कधी आपण यानंतरही बऱ्याच गोष्टी बोलत असतो आणि तिथे त्या प्रॉस्पेक्टला बऱ्याच ज्या गोष्टींची माहिती नको द्यायला पाहिजे, ती सुद्धा आपण माहिती देऊन बसतो. बऱ्याचदा बोलता-बोलता त्यांच्याकडून विचारलं जातं, की एम-एल-एम आहे का? तर अशा वेळेस आपल्याला काय सांगणार? मग एम-एल-एम म्हटलं की आपण बऱ्याच गोष्टीची माहिती सांगायला सुरुवात करतो. एम-एल-एम म्हटलं की नाही सॉरी एम-एल-एम काय असतं वगैरे अशा गोष्टी आपल्याला तिथे बोलता यायला पाहिजे आणि आपला त्याशी त्या गोष्टी क्लिअर करून बाकीचा कोणताही विषय न वाढवता याच्यातून आपण स्वतःला बाहेर करणं गरजेचं आहे आणि आपलं फोनवरचं संभाषण हे तिथंच आपल्याला थांबवता येणं गरजेचं आहे. की जसं सांगितलंय की कोणती माहिती कोणत्या वेळेस द्यायची हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच गोष्टी असतात की मी माझ्या मित्राला भरपूर माहिती द्यायला गेलो, तर तो माझ्याकडून किती ऐकल हे माहिती नाही किंवा तो फक्त थांबेल माझ्याबरोबर, वेळ दिल्यासारखं होईल. परंतु त्याच्या ऍक्च्युअली मी जी माहिती सांगितलेली आहे ही पूर्णपणे त्याने ऐकलेलीच नसते. त्याच्यावेळी तो मीटिंगला आला किंवा तिसऱ्या माणसाकडून थर्ड पार्टी अप्रोच जर ठेवला, तर मात्र तो वेगळ्या पद्धतीने ऐकत असतो. तर ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी कोणत्या वेळेस कोणती माहिती द्यायची हे कौशल्य आपल्याला येणं फार गरजेचं आहे. अगदी म्हणजे इथं इथं प्रश्न आहे त्याचा की इज इट नेटवर्क मार्केटिंग? तर इथं सुद्धा आपल्याला सांगता यायला पाहिजे की नेटवर्क मार्केटिंग काय असतं बाबा? म्हणजे त्याला असं वाटेल की नाही हे नेटवर्क मार्केटिंग नाहीये. बऱ्याचदा काय होतं की आज भारतामध्ये जर पाहिलं तर नेटवर्क मार्केटिंगचं नाव बऱ्याच कंपन्यांनी खराब केलेलं आहे, की त्यामुळे बऱ्याच लोकांना काय वाटतं, की नेटवर्क मार्केटिंग हा जो बिझनेस आहे, की हा एकमेकाला बनवण्याचा किंवा टोपी घालण्याचा बिझनेस आहे. तर तसं नाहीये. ही त्याची छबी जी आहे ती लोकांच्या मनामध्ये वेगळी झालेली आहे. परंतु तसं नाही. बाहेर जर पाहिलं आपण तर आज एक श्रीमंत लोकांची यादी जर आपण पाहिली, तर यामध्ये कितीतरी माणसं आहेत, की जे नेटवर्क मार्केटिंगमध्ये करियर करून आज स्वतः श्रीमंत झालेले आहेत. त्यासाठी हे चांगलं काम आहे. परंतु काही कंपन्यामुळं जरी म्हणजे असं म्हणू शकतो, की या क्षेत्राची बदनामी झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं, की नाही माझा जॉब बरा, असं आहे. परंतु कोणत्याच जॉबमध्ये ती ती ताकद नाही, ते पोटेन्शियल नाही, की जे नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहे. हे समजून घेणं फार गरजेचं असतं. परंतु सगळ्याच गोष्टी एकदम समजल्या जात नाहीयेत आणि यासाठी सुद्धा हे ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. हळू प्रत्येक गोष्ट हिचं त्याला समजून सांगणं फार महत्वाचं आहे. व्हॉट इज दॅट? काय असतं नेटवर्क मार्केटिंग? ओके, लेट अस मीट ऑन संडे अँड विल डिस्कस. रविवारी भेटूया आणि आपण चर्चा करूया. तर हे आज जे आपण सगळी म्हणजे एक लिस्टिंग आणि इन्व्हिटेशन कसं करायला पाहिजे नेमकं, यामध्ये की जसं आपण सुरुवातीला कोणत्या टाइपचे लोकं असतात, की जसं एक स्टार्टर, त्यानंतर अमॅच्युअर आणि त्यानंतर प्रोफेशनल्स. तर आपल्यापैकी प्रत्येकाने प्रोफेशनल होणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की अपलाईन आपल्याला सांगत असते, की एक लिस्ट तयार कर किंवा आज डी पण रूल आहेत,
की 7-11 वगैरे हे, तर त्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा लिस्टिंग याच गोष्टीवरती महत्व दिलेलं आहे. तर प्रत्येकाने या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. डोंट रिइन्व्हेंट द व्हील असं म्हटलंय ना, तर हे आपण एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि लिस्टिंग करणं गरजेचं आहे आणि लिस्टिंग करताना कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्टिंग करायची आणि मग त्यामधलं कोणती गोष्ट घ्यायची, कोणती नंतर वापरायची, कोणती फेकून द्यायची, हे आपण नंतर ठरवायचं आहे. ओके, पहिलं कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट करायची, तिला एक्सपांड करायचंय आणि त्यानंतर इन्व्हिटेशन करताना, की जसं डायरेक्ट अप्रोच, इनडायरेक्ट अप्रोच आणि सुपर इनडायरेक्ट अप्रोच या प्रकारे आपण 3 वेगळ्या-वेगळ्या स्तरातल्या लोकांना वेगळ्या-वेगळ्या अप्रोचनी आपण इन्व्हाईट करू शकतो. आणि इन्व्हिटेशन म्हणजे, निमंत्रण म्हणजे आपण त्याचा वेळ मागत असतो आणि त्याचा वेळ हा आपल्या कॉन्फिडन्सवरती, आपल्या आत्मविश्वासावरती तो आपल्याला देणारा असतो. तर हा आत्मविश्वास आपल्या बोलण्यातून त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. हा बदल आपण सगळ्यांनी करून घ्यावा. आणि हे जर करून घेतलं तर मी नक्कीच समजेन की आजच्या या मीटिंगचा सगळ्यांना उपयोग झाला. सर थँक यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. स्टॉप शेअर करा.